लेंडी प्रकल्प जमीन प्रकरणी भासवाडी ग्रामपंचायतवर आमरण उपोषण. जमीन हडप करणाऱ्या दोषींवर कार्यवाहीची मागणी. मुखेड तालुक्यातील लेंडी प्रकल्पातील पूरग्रस्त शासकीय जागेवर मौजे भासवाडी येथील काही लोकांनी अनधिकृत कब्जा करून खोट्या लोकांच्या नावे नमुना नंबर 8 वर नोंद करून खऱ्या लाभार्थ्याची जमीन हडप करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत थेट मौजे भासवाडी येथील उपोषणकर्ते व्यंकटराव जाधव यांनी दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी भासवाडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस असून तिसऱ्या दिवशी गटविकास अधिकारी रामोड साहेब यांनी भेट देऊन विचारपूस केली. मात्र ते पुढे कोणती कार्यवाही करणार आहेत ते अजूनपर्यंत उघड झाले नसल्याचे उपोषणकर्ते जाधव यांनी सांगितले आहे. सदरील लेंडी प्रकल्पातील शासकीय जमिनीची कायदेशीर चौकशी करून खऱ्या लाभार्थ्याला लाभ मिळवून द्यावा, तसेच दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा उपोषण माघार घेणार नसल्याची ठाम भूमिका व्यंकटराव जाधव यांनी राष्ट्र माझा न्यूज चॅनल यांच्यासमोर व्यक्त केली. राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी राजू रोडगे, मुखेड, नांदेड. व्यंकट माधवराव जाधव, राहणार भासवाडी, ब्यारीपूर. सर, आपण अमर उपोषणसाठी उपोषणचा इशारा दिलेला आहे. उपोषण तुम्ही आज केलेलं आहे. दिनांक 8/12/2025 सोमवारपासून दुपारी 5 वाजेपर्यंत बसलेलं आहे सर. तर सर, अमर उपोषणचे कारण सांगू शकाल का बसण्याचं? उपोषणचे कारण म्हणजे असे आहेत, हे उपोषण करण्याचे कारण एकच. आम्ही भासवाडी ह्या गावामध्ये राहत होता. 1954 आमचं पूर पुनर्वसन म्हणून ब्यारीपूरला देण्यात आलं आम्हाला. त्यावेळेस आमची प्लॉटिंग ब्यारीपूरला आहे आणि त्या प्लॉटाकडे कोणी लक्ष दिलं नाही. कारण काय, पूर्ण गाव ब्यारीपूर आणि भासवाडी काय अलग नाही. काही थोडे बहुत लोक येऊन राहिले वर. पहिल्याच्या प्लॉटिंगकडे कोणी लक्ष दिलं नाही. कोणी कुणाच्या जाग्यात राहिल्या. कालच्या पुरामुळं अशी परिस्थिती झाली गंभीर की पूर्ण गावच उठून वर ब्यारीपूरला आलं. त्यावेळेस आमच्या प्लॉटावर बघायला गेले, आमचा प्लॉट खुला होता. ह्या व्यक्तीला कसं परेशान करू म्हणून ग्रामपंचायत भासवाडी आणि त्यावेळेस कोण ग्रामसेवक ते घुळेकर, ह्या दोघांनी ग्रामपंचायतच्या ह्याच्यामध्ये सहभाग असेल नसेल आम्हाला काही घेणं देणं नाही, पण घुळेकरांनी मला 4 महिने सतविले की तुमचा प्लॉट तुम्हाला रिकामा करून देत्या, मोजून देत्या. 4 महिने मला पावसाळ्यामध्ये फिरविले. फिरून आखरी शेवटी आणि त्या जागेवर जुनी पाण्याची टाकी आहे आणि त्या तिथं जे आहे शासनाची जागा आहे, खुली मोकळी जागा पाण्याच्या टाकीपाशी. आणि ग्रामपंचायत मला असं लेटर दिली की पाण्याच्या टाकीपाशी खुली जागा सोडून 18 फूट तुमचं प्लॉट महागाच्या बाजूला तुम्ही काढून बांधकाम करून गेले म्हणून माझ्याकडे त्याचा अर्ज आहे. समजा मी देतो त्याला. मग त्यावेळेस मी माझा प्लॉट काढण्यासाठी गेलो तरी शेजारी ते अतिक्रमण करून त्या प्लॉटवर कब्जा केले. ते कब्जा उठवायची त्याची तयारी नाही. आणि मला ग्रामपंचायत अधिकारी LN घुळेकर निलंबित करा अशी तुमची मागणी आहे. का करू नये साहेब, मला सांगा की त्यांनी मला 4 महिने पावसाळ्यामध्ये मी खाल्ल्या गावामध्ये जाऊन जेवण करावं, वर येऊन झोपावं. मी त्याच्याकडे 4 महिने सतत फिरलो. मी आखरी टाइमला बदली करून घेऊन जातात त्यांनी. इथून निलंबित करण्याचं काय करावं त्याला? त्यांनी मला इथे येऊन मार्गदर्शन द्यावं लागेल की नाही, माझा प्लॉट दाखवावं लागेल की नाही मला. उपोषणाचा दुसरा दिवस आहे. इथं ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामपंचायतचे कर्मचारी अजून कोणीच भेट देण्यासाठी आले नाहीत. साधा सदस्य देखील आला नाही समजा इथे. पुढचा प्रश्न माझा असा आहे की तुमच्या प्रमुख मागण्या जर समजा नाही मान्य झाले तर तुम्ही पुढे काय करणार? नाही ह्याच ठोक निर्णय समजा. मी आमरण उपोषण मी इथं आत्मदहन करणार समजा. मी जोपर्यंत मला निर्णय भेटणार नाही त्या गोष्टीचा, तोपर्यंत मी ह्या जागेवर उठणारच नाही समजा. तर सर, 11/11/2025 रोजी तुम्ही तक्रार दिलेली आहे. त्या तक्रारची कोणी दखल घेतली का आतापर्यंत? नाही. दखल न घेतल्यामुळे तुम्हाला उपोषण करावं लागलं समजा. डॉक्टर वगैरे कोणी आले का तुमच्या? नाही आतापर्यंत कोणी आलं नाहीत कालपासून अजून. बरं, तक्रार तुमची आतापर्यंत? काल साहेबांनी पोलीस स्टेशनला गेलतो मी, तर त्यांनी म्हणले की रात्री तुमच्यापाशी माणसं येतील मुंशी म्हणले पोलीस स्टेशनचे, तुम्हाला भेट देतील म्हणले. तरी पण त्यांनी बी आले नाहीत रात्री. पोलीस पाटील आलते का? घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा.